युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस व पेट्रोल टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. मात्र प्रशासनाकडून कुठलीही टंचाई नसल्याचे सांगितले जात असताना प्रत्यक्षात ही कृत्रिम टंचाई तर नव्हे ना, असा संशय नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. गॅसची कृत्रिम टंचाई निर्माण करून चढ्या भावाने सिलेंडर विक्री करण्याचा उद्योग काही जण करत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. याकडे प्रशासन लक्ष देऊन कारवाई करेल का, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. सविस्तर वृत्त असे की खडकदेवळा बुद्रुक येथील रहिवासी ज्येष्ठ नागरिक सुभाष पाटील यांनी दिनांक 23/3/2026 रोजी मोबाईलवरून गॅस बुकिंग केले होते. मात्र आजपर्यंत त्यांना बुक केलेला गॅस सिलेंडर मिळालेला नाही, अशी तक्रार त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. ते म्हणाले की मी नेहमीच घरीच असतो, तरीही गॅस एजन्सीच्या वितरण कर्मचाऱ्याकडून मी घरी नव्हतो असे कारण देऊन माझी दिशाभूल करण्यात येत आहे. माझा बुक केलेला गॅस सिलेंडर काळ्या बाजारात विकला गेला तर नाही ना, असा संशय त्यांनी व्यक्त केला. तसेच प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन माझ्यासारख्या वयोवृद्ध नागरिकाला न्याय द्यावा, संबंधितांवर कारवाई करावी आणि गॅसची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कठोर पावले उचलून नागरिकांची होणारी लूट थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सुभाष बाबूराव पाटील राहणार खडकदेवळे. अरे गॅसचं संदर्भात बोलतोय मी. 23/3ला गॅसचं बुकिंग केलेलं आहे. पहिले KYC केली, मग 23ला बुकिंग केलं. 23/3ला सगळं देतो म्हणून आजपर्यंत अजून मिळाले नाही. गॅस हंडी मिळाली नाही. गॅसची हंडी मिळाली. त्याच्यानं सांगितलं की त्या तुम्ही घरी नाही, हा सबब चालता. 24 तास घरी राहून एक कंप्लेंट काही पुकारच करत नाही. तर संशय तो ब्लॅकमध्ये विकता का काय करता तेच नाही आजपर्यंत आहे. काय चाललंय असं? प्रशासन तर म्हणतंय की बुवा कुठलीच टंचाई नाही आहे, मग काय सांगाल? प्रशासन म्हणलं तर पण ते नुसतं सांगताय तोंडी, पण ते देत नाही ना. हे कृत्य करताय, लक्ष देत नाही. ते म्हणतात बघ तिथे बी द्यावं लागतं. किती दिवस झाले तुम्हाला आता बुकिंग करून? मला 23/3ला बुकिंग केलेली आहे. आता 6 तारीख आली, तोपर्यंत अजून काहीच नाही. आणि बोलायला गेलो तर तो म्हणे घरी कोण नाही, हा सबब सांगता. प्रत्येकाला सांगता ते गावात किंवा खेड्यात घरी राहत नाही. हे खोटं बोलताना ब्लॅकमध्ये इथं असं संशय जातो 8 किंवा असं 1500-1800 रुपये मिळतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांना काय मागणी कराल तुम्ही? किंवा तुम्ही डायरेक्ट टंचाई सांगताय, तर टंचाई आहे का कृत्रिम बा असं 2 नंबर आहे, हे समजत नाही ना. त्याच्यात हे सांगायचं तर नाही किंवा काय कृत्रिम लक्ष द्यायला पाहिजे. बाबा ब्राह्मणे, राहणार खडकदेवळे बुद्रुक, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. पाचोरा तालुका आणि भडगाव तालुक्यात गॅसवर चालणारे जे वाहनं आहेत त्यांना गॅस भरण्यासाठी एकही पेट्रोल पंप म्हणजे गॅस पंप उपलब्ध नाही. तो मिळावा ही माझी एक विनंती आहे. आणि जे अवैध प्रकारे जे धंदे चालत आहेत गॅस भरण्याचे, ते बंद करावेत. काय सांगाल? टंचाई जाणवते ग्रामीण भागामध्ये, गॅस टंचाईवर काय बोलाल आपण? जे बुद्धिपुरस्कर गॅस टंचाई निर्माण करतायत त्यांचा परवाना रद्द करण्यात यावा. प्रशासनाकडे काय मागणी कराल? काय उपाययोजना झाल्या पाहिजे बघ गॅस? सांगतोय ना मी की त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे. मी बापू पाटील, राहणार खडकदेवळा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. पाचोरा तालुक्यामध्ये जी गॅस टंचाई आहे, या गॅस टंचाई ही या ठिकाणी आली कशी? कारण प्रशासक म्हणते की बा गॅसचा साठा हा आमच्याकडे मुबलक आहे, परंतु हा गॅस नेमका ग्रामीण भागामध्ये गोरगरीब लोकांपर्यंत हा त्या ठिकाणी पोहोचत नाही. कारण हे गाडीवाले आहेत, हे गाडीवाल्यांना विचारणा केली असता ते त्या ठिकाणी उडवाउडीचे उत्तर देतात की तुम्ही नंबर लावला आहे किंवा नाही व तुम्हाला OTP आला आहे किंवा नाही हे देखील तुम्ही तपासा. परंतु ग्रामीण भागामध्ये आज बऱ्याचशा लोकांकडे हा मोबाईल आहे, परंतु त्या मोबाईलमध्ये त्यांना बऱ्याच अशा गोष्टी अशा त्या ठिकाणी त्यांना उमजत नाही. मग हा OPT जर येऊन त्यांना 10-15 दिवस होऊन जातात, परंतु त्यांना देखील कळत नाही की आपल्याला या ठिकाणी मोबाईलमध्ये OTP आला आहे किंवा नाही आला आहे. म्हणून हे लोक त्यांचा गैरफायदा घेऊन हे गाडीवाले म्हणा किंवा एजन्सीवाले म्हणा, खाजगी जे व्यवसाय करणारे लोक आहे त्यांना त्या ठिकाणी एकाच वेळे बिना OPT किंवा बिना पुस्तक किंवा बिना गॅसधारक असल्यावर देखील त्यांना 4-4, 5-5 हंड्या एकाच टायमाला त्या ठिकाणी उपलब्ध करून देतात.
मग या लोकांना 5 अंड्या या ठिकाणी उपलब्ध करून देत असताना त्यांना कुठल्या OTPची आट आहे किंवा पुस्तकाची आट आहे. मला तर या ठिकाणी अशी दाट शक्यता आहे किंवा संशय आहे की या लोकांची त्या ठिकाणी सेटिंग आहे. या सेटिंगच्या माध्यमातून या लोकांना व्यवसाय करण्यासाठी हे लोक या ठिकाणी अंडे उपलब्ध करून देतात आणि ग्रामीण भागामध्ये गरीब लोकांची या ठिकाणी पिळवणूक होत आहे. म्हणून या अंड्या ज्या प्रत्येक एजन्सीमध्ये जो व्यक्ती या लोकांना उपलब्ध करून देत असेल त्याच्यावर देखील त्या ठिकाणी कारवाई करा. जे विनापरवानाधारक या ठिकाणी विक्री करत असेल त्यांच्यावर देखील कार्यवाही करा अशी माझी प्रशासनाला या ठिकाणी कळकळीची व हात जोडून विनंती आहे. कारण की गोरगरीब लोकांचे या ठिकाणी भरपूर हाल होत आहे. एवढंच बोलून या ठिकाणी मी थांबतो.